आमची गाडी पार्किंगमध्ये तर सागर आणायला गेला आहे गाडी आणि आमचं लगेज बाहेरच इथे आहे. सो सागर गाडी घेऊन आल्यानंतर मग आम्ही एअरपोर्टला जाऊ. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय अनदर व्लॉग. आज आमचा गोव्यातला शेवटचा दिवस आहे आणि आता आम्ही जाऊ ब्रेकफास्टला आणि ब्रेकफास्ट करून आल्यानंतर मग पॅकिंग तर तसं काय करायचं नाही आहे कारण आमच्या बॅग रेडीच आहे. एकच बॅग आणलेली आम्ही. सो बॅग रेडी आहे तर आम्ही थोड्या वेळाने ब्रेकफास्टवरून आल्यावरती पॅकिंग करू जे काय असेल ते थोडंसं राहिलेलं आणि मग एअरपोर्टला जाऊ. सो आम्हाला इथे खूप मजा आली आणि जावंसं वाटत नाही ॲक्च्युली कारण इथे क्लायमेट खूप छान आहे. पाऊस पण पडतो आहे मध्ये मध्ये आणि बाहेर पण खूप मस्त आहे क्लायमेट आणि असं सी व्ह्यू सोडून जावंसं वाटत नाही. एवढा समोरच असं मस्त समुद्र आहे. परत आता घरी गेल्यावरती रुटीन सगळं चालू होईल. वेकेशन जोपर्यंत आहे तोपर्यंत यायला बघू पुन्हा. सो चला ब्रेकफास्टला. सो काही सागरने घेतला आहे मसाला डोसा आणि ब्रेड जॅम आणि नूडल्स घेतला आणि मी घेतले फ्रूट आणि व्हाईट एक ऑमलेट. हे माझं डिटॉक्स वॉटर आहे आणि हा सागरला फ्रूट ज्यूस आहे. सो मी आत्ता रेडी झालेले आहे. आमचं आता चेकआउट आहे 12चं आणि आत्ता वाजले 11:45. तो मी आता रेडी झाले आणि आम्ही आता 5-10 मिनटात निघू. आमचं फ्लाईट आहे 3:10चं पण बोर्डिंग आय थिंक 2:20चं आहे. सो त्याच्या आधी आम्हाला एअरपोर्टला पोचायचं आहे. आम्हाला ज्यांच्याकडनं आम्ही गाडी हायर केली आहे त्यांना त्यांची गाडी द्यायची आहे. तो ॲक्च्युली एअरपोर्टच्या जवळच त्याचं ऑफिस आहे तर तो तिकडनंच पिकअप करणार आहे. म्हणजे तो पिकअप करणार आहे म्हणण्यापेक्षा आम्ही पहिलं त्याला पिकअप करणार आहे आणि मग तो आमच्यासोबत एअरपोर्टला येणार आणि मग तो तिकडनं जाणार गाडी घेऊन. आणि येताना पण त्याने आम्हाला जेव्हा गाडी दिलेली तेव्हा त्याने आम्हाला पिकअप केलं एअरपोर्टला. मग आम्ही त्याला त्याच्या ऑफिसला सोडलं आणि मग आम्ही गाडी घेऊन आलो. सो असं आहे राव. तर आता पहिलं आम्हाला फैजलला भेटायचं आहे. इथून फैजल म्हणजे ज्याच्याकडनं आम्ही गाडी हायर करतो तर त्याला आम्हाला पहिलं भेटायचं आहे. मग त्याच्याकडे गाडी ड्रॉप करायची आहे आणि मग तो आम्हाला तिकडे सोडायला येणार आहे. तर असं आहे सगळं. गाडी पार्किंगमध्ये तर सागर आणायला गेला आहे गाडी आणि आमचं लगेज बाहेरच इथे आहे. सो सागर गाडी घेऊन आल्यानंतर मग आम्ही एअरपोर्टला जाऊ. एअरपोर्टला पोचतो आहे. एअरपोर्टला पोचायच्या आधी फैजलला पिकअप करणार आहोत आणि मग नंतर आम्हाला फैजल तिकडनं एअरपोर्टला ड्रॉप करणार आहे
आणि मग आता ऑलमोस्ट 1:30 झाले आहेत. आमचं 2:20चं बोर्डिंग आहे. तर बघू आता किती वेळ आपल्याला लागतो आहे जायला तिकडे. सो इथे आमचा फैजल आता आलेला आहे आणि आता तो आम्हाला एअरपोर्टला ड्रॉप करणार आहे. गाड़ी देने गया था. बम्पर के अंदर गिर गया. आम्ही आता एअरपोर्टला पोचलो आहे आणि आम्हाला बराच वेळ अजून बोर्डिंगला. तो सागर म्हणाला की लेट्स हॅव सम बियर. आम्हाला अजून पण बोर्डिंगसाठी 15 to 20 मिनिट्स आहेत. आता बोर्डिंग स्टार्ट झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे.
आता आलेलो आहोत एअरपोर्टला आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो आहे आणि आता आम्ही कॅबची वाट बघतो आहे. सो माझी ही गोवा सिरीज तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. टिल देन बाय बाय.